संग्राम जगतापांच्या मुस्लिम विरोधी विधानावर राष्ट्रवादीतच भडका. सलीम सारंग आक्रमक. पक्षाची धर्मनिरपेक्ष ओळख धुळीला मिळवणारे विधान. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये आता अंतर्गत बंडखोरीचं चित्र दिसू लागलंय. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी थेट आपल्या पक्षातील आमदार संग्राम जगताप यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्या मुस्लिम विरोधी विधानांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जगताप यांनी आपल्या भाषणात जहा जाएगा लांडा वहा आएगा डांडा आणि जहा जाएगा अली वहा आएगा बजरंग बली अशी वादग्रस्त समाजात तेढ निर्माण करणारी विधानं केल्याचा आरोप सारंग यांनी केला आहे. पक्षाची धर्मनिरपेक्ष ओळख धोक्यात येते. सलीम सारंग यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा धर्मनिरपेक्ष आणि सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. अशा प्रकारची द्वेषामूलक वक्तव्य आमच्या विचारसरणीच्या सरळ विरोधात आहेत. वरिष्ठ नेत्यांकडे थेट कारवाईची मागणी. सारंगे यांनी ही बाब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे मांडत आमदार संग्राम जगताप यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची स्पष्ट मागणी केली आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून पक्षाचे मुस्लिम कार्यकर्ते आणि समाजातही संतापाचं वातावरण आहे. सध्या पक्षाचे वरिष्ठ नेते यावर कोणती भूमिका घेतात याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचा आणि जनतेचं लक्ष लागलं आहे. जर या प्रकरणात दुर्लक्ष झालं तर हे मतांचं मोठं विभाजन घडू शकतं असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय. क्या आएगा? जाएगा लांडा भाएगा दांडा ते आज सांगितलं आणि म्हणून त्या कृतीप्रमाणे तुम्हाला सांगतो की तुमची जबाबदारी आहे. तुमच्या जबाबदारीप्रमाणे आता आपल्या प्रत्येकाला काम करावं लागतं आणि ते आता फक्त आपल्या पुरतं मार्गित राहिलेलं नाही. आज आपल्याकडे या देशामध्ये ते अनेक लोक आता येत आहेत. आपण पाहिलं पहिलगामची घटना ही अलीकडच्या एप्रिल महिन्यामध्ये. मैं मुस्लिम वेलफेयर एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष के नाते आदरणीय अजीत दादा पवार और महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहब से एक निवेदन करता हूं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विचारधारा शिव शाहू फुले अंबेडकर और मौलाना आज़ाद की विचारधारा है. इनको लेते हुए हम साथ में चले हुए. हर इलेक्शन में हमने मुसलमान समाज हो या हिंदू समाज हो सबको इस विचारधारा में चले. लेकिन इसी पार्टी का एक आमदार है संग्राम जगताप जो अहिल्यानगर के आमदार है और हर दिन मुसलमान को उठ के कोई ना कोई ऐसा वक्तव्य करते हैं. अभी हाल ही में उन्होंने वक्तव्य किया है जहाँ दिखेगा डांडिया वहाँ चलेगा दांडिया, जहाँ रहेगी अली वहाँ चलेगी बजरंग बली. इस वक्तव्य से दो समाज में थेट निर्माण होता है, दो समाज में नफरत पैदा होती है. क्यों इनको जीतने के बाद भी इनकी ये मजबूरी है कि दो समाज में आपस में झगड़े लगाना है. मैं आप दोनों से आदरणीय अजीत दादा पवार और सुनील तटकरे साहब से एक निवेदन करता हूं कि ऐसे आमदारों को रोकिए, वरना मुसलमान समाज का जो आप पे भरोसा है, जो हमेशा आपके साथ चले और आपने काफ़ी काम मुसलमान समाज के लिए भी किया है, अपने सब समाज के लिए काम किया है, उनका भरोसा आपसे उठ जाएगा. तो मैं आपसे निवेदन करता हूं कि ऐसे आमदार से जो अपनी एक कहीं ना कहीं मिनिस्टर दर्जा पाने के लिए या महामंडल पाने के लिए एक समाज को नीचा दिखा रहा है. ये भूल गए कि उसी समाज के घर पे ये जाके बड़े मज़े से बिरयानी खाया करते थे. आज वो बिरयानी को भी भूल चुके, मुसलमान समाज को भी भूल गए. आज इन्होंने कहीं ना कहीं अपने आप को हिंदुत्व दिखाने के चक्कर में हिंदुस्तान के संविधान को ये कुचल रहे हैं. रोज कहीं ना कहीं एक समाज को टारगेट करिए, इनको रोका जाए, वरना आप पर से मुसलमान समाज का भरोसा उठ जाएगा. धन्यवाद.